पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। तर पोलीस भरती संदर्भात जे अपडेट आलेला आहे, तर एसआरपीएफच्या रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आला आणि एसआरपीएफ भरती आणि पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो सारखीच या ठिकाणी निघणार आहे। तर पोलीस भरती निघण्यासाठी या ठिकाणी हालचाली या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो शिक्षण फक्त 10वी पास आणि 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं फॉर्म भरू शकता आणि यामध्ये जे सर्वात अगोदर जे ग्राउंड असते पोलीस भरतीमध्ये, तर हे अपडेट काय, तर मी तुम्हाला हे अपडेट सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये वयोमर्यादा काय, उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि पोलीस भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। ठीक आहे, तर पोलीस भरती संदर्भात जे एक अपडेट आला मी तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। तर ही एसआरपीएफचं जे विद्यार्थी मित्रांनो हे पत्रक आहे, तर विषय तुम्ही बघू शकता या ठिकाणी। उपरोक्त विषयास अनुसरण कळविण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे। सदर भरतीची पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करावी। आस्थापनेवरील 6 पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांची 1/1/2025 ची सेवाश्रेष्ठता यादी प्रसिद्ध करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा। आस्थापनेवरील 6 पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर हजर व रिक्त पदांबाबतची सदय स्थितीदर्शक माहिती या कार्यालयास सादर करावी। तिसरं बघू शकता, दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत आस्थापनेवरील रिक्त वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदाराची यादी या कार्यालयास सादर करावी। तरी उपरोक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी 11 वाजेपर्यंत या कार्यालयाचे ईमेलवर सादर करण्यात यावी ही विनंती आहे। ठीक आहे, तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हे रिक्त पदांची माहिती मागवण्याबाबत जे हे अपडेट या ठिकाणी आलेलं आणि पोलीस भरतीचे जे या ठिकाणी निघण्यासाठी हालचाल या ठिकाणी सुरू झालेली आहे। ठीक आहे, आणि यावर्षी जर पाहिलं आपण तर 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जे पद आहे, तर यामध्ये वयोमर्यादा जर पाहिलं आपण शिपाई झालं, ठीक आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी शिपाई, त्याचबरोबर जे बॅट्समन झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, तर या पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 28 लागते आणि यावर्षी एक्स्ट्रा 3 वर्षाची सूट देण्यात येणार आहे। कारण की या अगोदर सुद्धा राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की आपण 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट या ठिकाणी देणार आहे, ज्यामध्ये मुलांना वयामध्ये या ठिकाणी जे या ठिकाणी हे भेटणार आहे। ठीक आहे, त्यांना फायदा त्या ठिकाणी भेटणार आहे। तर 3 वर्षाची एक्स्ट्रा सूट तुम्हाला यावर्षी पाहायला भेटणार आहे। 18 ते 31 पर्यंत एवढी वयोमर्यादा यावर्षी असणार आहे। मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे। ठीक आहे, त्याचबरोबर एसआरपीएफ साठी जर पाहिलं तर एसआरपीएफ मध्ये वयोमर्यादा 18 ते 25 लागते, मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे आणि यामध्ये आणखीन 3 वर्ष एक्स्ट्रा सूट या ठिकाणी एसआरपीएफ मध्ये सुद्धा देऊ शकते। ठीक आहे, त्याचबरोबर चालक मध्ये जर पाहिलं आपण, चालक मध्ये वयोमर्यादा 19 ते 28 पर्यंत लागते, पण चालक मध्ये यावर्षी 19 ते 31 पर्यंत सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, कारण की एक्स्ट्रा 3 वर्ष सूट यावर्षी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये पाहिलं आपण तर यामध्ये 10वी पास साठी जे पद असणार आहे, तर ते बॅट्समनचं पद हे 10वी पास साठी असणार आहे, एक लक्षात ठेवा। बाकी 12वी पास साठी एसआरपीएफचं पद झालं, त्याचबरोबर कारागृह झालं, शिपाई झालं। ठीक आहे, तर हे 12वी पासवर आहे, त्याचबरोबर चालकचं सुद्धा 12वी पासवर आहे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते। त्याचबरोबर आपण पोलीस भरतीमध्ये जर पाहिलं तर सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, तुमचं ग्राउंड असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी यामध्ये 450 रुपये फी असते आणि एस.सी. कॅटेगरीला या भरतीमध्ये 350 रुपये इतकी फी असते। ठीक आहे, आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र नोकरीचं ठिकाण आहे। पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर आपल्या
महाराष्ट्रामध्ये ड्युटी भेटते। ठीक आहे, तर पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुमचं काय असणार आहे तर ग्राउंड तुमचं असणार आहे या ठिकाणी। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की पोलीस भरती या ठिकाणी निघून राहिली आणि 10,000 जागांसाठी जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। कारण की या अगोदर महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे घोषणा या अगोदर केल्या की आम्ही 10,000 पदांसाठी भरती काढणार आहे। तर 10,000 जागांसाठी ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि ही जी भरती तुम्हाला मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून पोलीस भरतीच्या या ठिकाणी हालचालीला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जवळपास मार्च एप्रिल महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पावसाळ्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती जाणार नाही, एक लक्षात ठेवा। पावसाळ्यामध्ये ग्राउंड वगैरे होणार नाही, उन्हाळ्यातच तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे। तर सर्वात अगोदर जे पोलीस भरतीमध्ये जर पाहिलं आपण तर सर्वात अगोदर ग्राउंड आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही या ठिकाणी राहून जा। ग्राउंड झालं त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा तयारी या ठिकाणी चालू ठेवा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर तुमचं ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे तर 5 शिपाईचं पद झालं, त्याचबरोबर जे बॅट्समन झालं, त्याचबरोबर कारागृह झालं। तर यांचं जे ग्राउंड आहे हे 50 मार्काचं असते, ज्यामध्ये जे 1600 मीटर रनिंग आहे 20 मार्कासाठी, त्याचबरोबर जे गोळाफेक आहे 15 गुणासाठी, 100 मीटर आहे 15 गुणासाठी। ठीक आहे, तर असं 50 मार्काचं फिजिकल असणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे, 800 मीटर रनिंगसाठी 20 मार्क असणार आहे, त्याचबरोबर 100 मीटर आहे महिला उमेदवारांसाठी 15 मार्कासाठी, गोळाफेक आहे 15 मार्कासाठी। असं जे 50 मार्काचं महिला उमेदवारांचं सुद्धा ग्राउंड असणार आहे। चालकचं जे ग्राउंड आहे, चालकमध्ये 2च इव्हेंट आहे, 1600 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी, गोळाफेक आहे 20 मार्कासाठी। असं 50 मार्काचा फिजिकल पुरुष उमेदवारांचं असणार आहे चालकमध्ये, आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे 30 गुणासाठी आणि गोळाफेक आहे 20 गुणासाठी। असं 50 मार्काचा ग्राउंड या ठिकाणी असणार आहे। आणि SRPFचा जर ग्राउंड पाहिला आपण तर SRPF मध्ये काय की यामध्ये 100 मार्काचा ग्राउंड असणार आहे आणि 100 मार्काचा पेपर असणार आहे। ठीक आहे, तर बाकीमध्ये जर पाहिलं आपण पोलीस शिपाईमध्ये तर यामध्ये 50 मार्काचं ग्राउंड असते, पण SRPFला 100 मार्काचं ग्राउंड आहे, ज्यामध्ये या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग आहे भरतीमध्ये, ज्याच्यासाठी 25 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्यांना या ठिकाणी 50 मार्क या ठिकाणी पूर्ण भेटणार आहे। ठीक आहे, त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट आहे गोळाफेक आहे, आणि गोळाफेकसाठी तुम्हाला 25 मार्क भेटणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट आहे तर यामध्ये 100 मीटर आहे 25 गुणासाठी। तर अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड SRPFचं या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर जे हे सर्व ग्राउंड झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान त्याला जनरल नॉलेज आपण म्हणतो, याचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 90 मिनिटाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते यामध्ये। ठीक आहे, तुक्के जर समजा आपल्याला काही आले नाही तर ते तुक्के सुद्धा मारायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही। नेगेटिव्ह मार्किंग असते तर जे पण प्रश्न आपल्या बरोबर असते ते मायनस या ठिकाणी झाले असते, पण नेगेटिव्ह मार्किंग नाही। पोलीस भरतीच्या पेपरमध्ये ऑफलाईन पेपर असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे पोलीस भरतीची। तर जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल आतापासून जी आपली तयारी चालू ठेवा, ग्राउंड झालं त्याचबरोबर लेखी परीक्षेत सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पोलीस भरतीच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या आहे। ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।